तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रामध्ये सभांचा धडाका पाहायला मिळतोय। सोलापुरात त्यांची 1 वाजता सभा आहे, तर पुण्यातील रेसकोर्स मैदानावर मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धडाका पाहायला मिळतोय। सातारा लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मोदींची कराड इथल्या सैदापूर इथं ही सभा होणार आहे, तर या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। सभेनिमित्त महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातारा जिल्हा दौरा आहे आणि ते उदयनराजे भोसले यांच्या सभेला या ठिकाणी येणार आहेत। ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी आता सध्या आपण उभा आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता कराड इथल्या सैदापूर या ठिकाणी या प्रशस्त अशा मैदानामध्ये ही सभा आहे ती पार पडताना आपल्याला सभा पडणार आपल्याला मिळणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी जे गेट्स आहेत ते एंट्रीचे गेट्स आहेत ते आपल्याला त्याची तयारी आहे ती पूर्णता झालेली आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणार आहेत आणि या ठिकाणाहून एंट्री जे आत आहे ती सभेच्या ठिकाणी देण्यात येणार आहे। खरं तर मंडपचं काम जे आहे ते पूर्णतः होण्याच्या मार्गावरती आता आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते सुरक्षा रक्षक देखील असणार आहेत। पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो कराडमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय। जी वाहतूक आहे ती शहराबाहेरून वाहतूक अवजड वाहनांची फिरवलेली आहे, त्यामुळे शहर जे आहे ते पूर्णतः निकामी करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी साधारण 1 लाखपेक्षा जास्त आसन क्षमता असलेला हा संपूर्ण भव्य दिव्य असा हा मंडप आपल्याला जो पाहायला मिळतोय तो आहे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला पाण्याची सोय असेल किंवा ऊन असल्यामुळे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल ती देखील करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे आहे ते आता नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी राज्यातील मातबर नेते जे आहेत ते महायुतीचे ते या ठिकाणी येतील आणि मोदी यांचं स्वागत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।